आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शनिवारची संध्याकाळ गाजली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फटकेबाजीनं, कारण भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली। 2019 मध्ये तुटलेल्या युतीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं। उद्धव ठाकरे यांनीच भाजपसोबत बेईमानी केल्याचं त्यांनी म्हटलं। दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले। पाहूयात देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी। छत्रपती शिवाजी महाराज हे गड जिंकल्यानंतर कधी थांबायचे नाहीत। त्या गडाची डागडुजी करायचे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबंदी लावायचे, चिरेबंदी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आणि त्याच्यानंतर पुढच्या गडाकडे मार्गक्रमण करायचे। आपल्यालाही हेच करायचं आहे। आपण महाराष्ट्रातला सत्तेचा गड जिंकलो की हे सरकार यावं ही तो श्रींची इच्छा। आणि या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत? ईश्वराला तर आपण मानतोच, पण या महाराष्ट्रातली जी 12 कोटी जनता आहे त्यांचीही इच्छा होती की या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी नवीन सरकार आलं पाहिजे आणि त्यांच्या मनातली संकल्पना आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण केली आहे। मी खरोखर मनापासून अभिनंदन करीन श्री एकनाथ शिंदेजी यांचं। एक हिमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा हा त्या ठिकाणी बाहेर पडला। तुम्ही विचार करा, ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी एक ठरलं नव्हतं की सरकार येईलच, हे सगळं नीट होईलच। कदाचित असंही घडलं असतं की एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचं जे काही सामाजिक राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षाची जी त्यांची पुण्याई आहे ती कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही। त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे। खरी शिवसेना आता आपल्यासोबत आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा। कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे आणि तो विचार जे जिवंत ठेवतील ती शिवसेना आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करताय। कारण मी स्वतः याचा साक्षीदार आहे, कुठलाही शब्द त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता, कुठलाही शब्द। मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे त्या ठिकाणी ठरलं, त्यानुसार मी सगळं वक्तव्य केलं। प्रत्येक सभेमध्ये माननीय मोदीजी हे सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय। अमितभाई सांगायचे, स्वतः उद्धवजींनी देखील सांगितलं। आणि असं असताना कुठेतरी आमच्या सोबत षडयंत्र झालं। पण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं की 50 आमदारांनी आणि त्यातले 9 मंत्री आहेत, सरकार सोडून विरोधी पक्षाकडे येण्याचा निर्णय केला। ते सरकारमध्ये होते, पण त्यांच्या हे लक्षात आलं की सरकार आहे तरी कुठे। ज्या प्रकारे त्यांना वागणूक मिळत होती, ज्या प्रकारचं सरकार चाललं होतं, त्यांच्या हे लक्षात आलं की हे सरकार जर 5 वर्ष आम्ही असंच चालवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही दिसणार नाही। तिचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते मागे घेतले, त्यांच्याकरता जी मदत करता येईल ती मदत केली। पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, फक्त नंबर गेम फसतो की नाही, नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची वाट होती। ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की तिघांचा मिळून नंबर गेम जमतोय, इकडे निवडणूकचे निकालच पूर्ण याचे होते, त्याच्या आधीच ते घोषित करतायत की आमचे सगळे मार्ग खुले आहेत, आमचे सगळे मार्ग खुले आहेत। आणि त्याच्यानंतर
आपल्याशी चर्चाच त्यांनी केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. ज्या दिवशी हे ठरवलं त्या दिवशी त्यांनाही माहित नव्हतं काय होणार आहे, मलाही माहित नव्हतं काय होणार आहे. पण महाराष्ट्राच्या हिताकरता हे करणं आवश्यक होतं, म्हणून त्या ठिकाणी ते केलं. आणि अनेक कथा कहाण्या तयार झाल्या, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील. पण हे काय अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाही आहे. तिकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी मिळालेली संधी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेलं उपमुख्यमंत्रीपद याची चर्चा अद्यापही आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारिणीत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली. पण त्यांच्या या विधानानंतर राजकारण तापलं आणि हे विधानच भाजपनं आता सोशल मीडियातूनच डिलीट केलंय. हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. 30 जून 2022 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनं संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला. सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं बहुतेक सगळ्यांनाच वाटत होतं, पण घडलं वेगळंच. स्वतः फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केलं आणि भाजपसह अनेकांना धक्का बसला. हा धक्का किती मोठा होता याविषयीचा मोठा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत केला. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला पाहिजे. देवेंद्रजींना स्वर्गीय वसंतराव नाईकांनंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे देवेंद्रजी हे सगळे छुटूरपुटूर आहेत ना. वर्ष 6 महिने केंद्राने बोलवले की घरी, अशांच्या पार्श्वभूमीवर ज्या देशाचं स्वप्न पाहतात हे होणार ते होणार, अशांच्या पार्श्वभूमीवर सलग 5 वर्ष देवेंद्रजींनी यशस्वीपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा की त्यांना या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ही जबाबदारी घ्यावी लागली. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं एकच खळबळ उडाली. या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत भाजप आणि शिंदे गटाला चिमटा काढला. जगत डोक्यावर ठेवला, छातीवर ठेवला. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातली भावना चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवल्याचं सांगत त्यांच्या विधानाबद्दल सारवासारव केली जाते. भाजपचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तत्कालीन प्रासंगिक त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ त्या ठिकाणी प्रदर्शित केला. माननीय चंद्रकांत दादा पाटलांचंही ते मत नाही ना माननीय चंद्रकांत दादांचा तो निर्णय आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला त्याबद्दलचं विश्लेषण करणारा तो भावार्थ आहे. चंद्रकांत दादांनी जे काही बोलले ते त्यांच्या मनातल्या भावना होत्या. आणि जेव्हा महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक असते त्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की आपले 105 आमदार आहेत, मग आपला मुख्यमंत्री का झाला नाही. परंतु आताची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय चंद्रकांत दादांनी घेतलेला नाही किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला नाही किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला नाही, तर हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय. चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य आता वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओच डिलीट करण्यात आलाय.
थेट केंद्रीय पातळीवरून याबद्दलचे आदेश मिळाल्यानंतर भाजपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे भाषण डिलीट करण्यात आलंय. पण चंद्रकांत पाटील जे बोलून गेले त्यावरून सुरू झालेला वादंग तुर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.